कशी चपाती कशी फुगली बिना हात लावता टाकल्या तर तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये। तर हवा काही तर तेल घ्यायला लागले मी, कमी पडलंय ना चपात्याला म्हणून। अरे बापरे। आणि आता ह्याला पण लावून घेणार आहे तेल मी जरा। हवा काही तर मिरची भाजून घेतली, अशी तोंडाला पाणी यायची चरचर हवा काही मिरची तुम्हाला दाखवते मी। आणि हा काही तर अशा मस्तपैकी चपात्या बनवून घेतल्यात, हे 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 त्याच्या संग खायला बघून घेऊ शकता तुम्ही। आणि तुम्हाला दाखवते इथं परत इथं हवा काही साबुदाणा बनवून घेतला थोडाफार। आणि परत इथून निघालं तर हा काही तर शिमला बनवून घेतली थोडी आज लयच उली भाजी घेतली बनवून। तिथून निघाला, थांबा आधी ह्याला तेल लावा आपण, तुम्हाला दाखवते मी। ती जरा कडक झाली चपाती, तिला बघितलं नाही आपण म्हणून लवकरात ती लवकर त्या म्हणतात आम्हाला बघून घ्या तुम्ही, नाहीतर मग आम्ही करपून जाता। आणि तिथून निघालं तर हा काही तर कारलं बनवून घेतलंय। या बघा दाखवते, थांबा मस्त। हा बघा कारलं ह्या प्रकारचं बनवून घेतलंय। ह्याच्यात काय टाकलंय, ह्याच्यात टाकलंय शेंगदाण्याचं कूट, लसूण, आमचा काळा घरचा मसाला, तेल, हळद, मीठ ह्याच्यात टाकलंय कारल्यामध्ये ह्या। आणि ह्याच्यामध्ये हळद, लाल मिरची, काळं तिखट नाही, काळं नाही ह्याच्यात टाकलं, लाल मिरची, हळद, मीठ, लसूण मिरच्यांमध्ये। आणि ह्या शिमलामध्ये पण काय केलंय, घरचा काळा मसाला टाकलाय, काळा मसाला घरचा। आणि किती मिरच्या होत्या म्हणतात तर ना हाय बरं का ह्याच्यात, म्हणतात की ह्याच्यात काय नाही। हा काही इथं चमकायचं, हा काही हे ह्याच्यामध्ये पण आहे। तर हा काही ह्याच्यामध्ये काळं तिखट टाकलं, लाल मिरची टाकली, लसूण टाकला, हळद टाकलं, मीठ टाकलं आणि तेल। तर अशा प्रकारच्या आज भाज्या झाल्यात आमच्या। आणि इथे मी चपात्या लाटत होते आणि लाटणार आहे, आणि 4 राहिल्यात तर ह्या। आणि परत पुन्हा भाकरी करून घेते 2। आणि आता हा बघा चपात्या आहेत। आणि तर चला बघा मग।